नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 सामान्य अध्ययन पेपर 4 रिव्हिजन थ्रू पेपर अनालिसिस बॅचमध्ये. तर मित्रांनो, आज आपण राज्य सेवा मुख्य परीक्षाबद्दल 2024ची स्ट्रॅटेजी काय असणार आहे आणि 2012 ते 23 पेपर डिस्कस करत असताना GS4ची भीती आणि जास्तीत जास्त आपला स्कोर कसा 2024ला येईल याबद्दल डिस्कस करणार आहोत. तर आपल्या बॅचचे जे मेन मुद्दे 3 आहेत की आपण आपलं बॅच जी करणार आहोत त्यामध्ये पहिला उद्देश जो आहे त्यामध्ये आपला आहे की सर्व क्वेश्चन जे आहे 2012 ते 23 एकदा आपल्या नजरे घालून गेले पाहिजेत. आणि दुसरा जो उद्देश आहे की आपण क्वेश्चन करत असताना आपल्यासोबत रिव्हिजनही झाली पाहिजे. आणि तिसरा जो उद्देश आहे की आपल्या मनामध्ये जी भीती आहे GS4ची ती काढून टाकण्याचा एक मेन उद्देश आहे. आणि सगळ्यात मोठी GS4ची भीती असण्याचे महत्त्वाचे कारण काय आहेत किंवा स्कोर कमी येण्याचे कारण काय आहेत, तर त्याची 3 कारणे आहेत. पहिलं कारण आहे की सिलेबस आणि पेपरकडे आपण खूप सारं दुर्लक्ष झालेलं असतं. दुसरं कारण हे आहे की आपले मेन्सला 6 पेपर असतात, पहिले 5 पेपर आपण सलग देतो, ते झालेलं एक्झर्शन आणि त्यातनं काही पेपर आपल्या त्यातले 2-1 पेपर अवघड गेले असतात. काही पेपरमध्ये असं वाटतं की कुठेतरी चूक झालेली आहे. पेपर चांगले जाऊनही असं वाटतं की आपल्याकडून काहीतरी परफॉर्मन्समध्ये किंवा आपल्या स्कोअरमध्ये काहीतरी तफावत होऊ शकते. त्यामुळे काय होतं, हे सगळ्याचं बर्डन आपल्या GS4ला पडतं आणि आपला म्हणावा तसा परफॉर्मन्स GS4ला होत नाही. आणि तिसरं महत्त्वाचं कारण हे आहे की मित्रांनो, की जे क्वेश्चन फ्रेम जे केले जातात, डिझाईन केले जातात आयोगाकडून, ते एक लक्षात ठेवा की सोपे क्वेश्चन अवघड क्वेश्चन असे फ्रेम केले असतात. त्यामुळे काय होतं की अचानक आपली मानसिकता अवघड क्वेश्चन आली की हलते. मग तुम्हाला एक उदाहरण सांगतो, 2023च्या पेपरमध्ये तेच झालं की पहिला क्वेश्चन पेपरचा एचा जो सेट होता त्यामध्ये पहिल्यांदा सिद्धांत विचारला होता आणि नंतर विचारलं होतं की आयात निर्यातीची दिशा विचारली होती. आणि तिसरा प्रश्न जो होता त्यामध्ये किती अब्ज डॉलरमध्ये म्हणजे डायरेक्ट आकडेवारी विचारली होती. त्यामुळे काय झालं की सलग 3 क्वेश्चन पाहून आपोआप आपली मानसिकता ढासळली जाते आणि आयोगाचा तोच उद्देश असतो आणि त्या उद्देश आयोग सफल होतो. आणि त्यामध्ये काय होतं की आपण कुठंतरी आपला परफॉर्मन्स इतका वीक होतो की आपला अभ्यास असूनही आपल्या अपेक्षित मार्क्स येत नाहीत आणि आपले मार्क्स 55-60च्या अराउंड थांबतात. तर ह्या बॅचमध्ये आपल्याला महत्त्वाचं एक तेच करायचं आहे की आपली स्ट्रॅटेजी 2024साठी काय असायला हवी त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत पूर्ण बॅचमध्ये. तर आपल्या बॅचची वैशिष्ट्य काय आहे ती पहिला एक आहे की 85+ मार्क्स मिळवण्याचा आत्मविश्वास निर्माण केला जाईल. आणि मी गॅरंटी सांगतो 2012 ते 23 पेपर डिस्कस करताना तो कॉन्फिडन्स मी नक्की डेव्हलप करेल तुमचा. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट आहे की हे जे एकच आट आहे पण ह्यासोबत की कमीत कमी सर्व अभ्यासक्रम कोणत्या ना कोणत्या पुस्तकातून किंवा क्लासमधून एकदा तरी चांगला तुमच्याकडून वाचून किंवा पाहून झालेला असावा. आता काहीतरी रीडिंग तरी झालेला असावं तेव्हा तुम्हाला तो स्कोअर 85+ बूस्ट करता येईल. नंतरचा आहे की भारत आणि महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल संदर्भ घेतला जाईल. आणि तिसरा आहे अद्ययावत चालू घडामोडीचा संदर्भ घेतला जाईल. तर इथं काय होईल की 2023च्या पेपरमध्ये अराउंड 25 ते 30 क्वेश्चन आपल्याला चालू घडामोडी असेल किंवा इकॉनॉमी सर्वे इंडिया असेल, महाराष्ट्र असेल, त्यामधनं आपल्याला डाटा आलेला दिसतो आणि त्यातनं क्वेश्चन विचारलेले दिसतात. त्यामुळे ते ज्यावेळेस आपण 2023चा क्वेश्चन पेपर डिस्कस करू त्यावेळेस तुम्हाला नेमके क्वेश्चन कसे आले होते ते तुम्हाला त्यावेळेस सांगेलच. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपलं योग्य ठिकाणी योग्य ट्रिकचा वापर, म्हणजे एखादा आपला क्वेश्चन आहे किंवा एक फॅक्ट्स आहे ती लक्षात राहत नाही, ती फॅक्ट्स कशी लक्षात ठेवायची तेही तुम्हाला मी सांगण्याचा इथे प्रयत्न करेल. आता आपल्या बॅचमध्ये क्वेश्चन कसे डिस्कस केले जातील म्हणजे आपल्या बॅचमध्ये प्रत्येक 150 क्वेश्चन प्रत्येक पेपरचे कसे डिस्कस केले जातील त्याचा एक नमुना तुम्हाला इथे दाखवत आहे. तर पहिल्यांदा आपण काय करू, क्वेश्चन डिस्कस करत असताना पहिल्यांदा काय करायचं की पहिला संपूर्ण प्रश्न नीट वाचणे, पर्याय नीट वाचणे, ही सवय आतापासूनच लावायची आपल्याला. पर्याय नीट वाचण्याची, प्रश्न नीट वाचण्याची. बऱ्याच वेळा काय होतं की प्रश्न सोपा असतो पण प्रश्न किंवा पर्याय नीट न वाचल्यामुळे आणि आपल्याला ते व्यवस्थित आकलन न झाल्यामुळे आपले क्वेश्चन चुकतात. तर आणि दुसरी टेप जी आहे की आपण ॲक्च्युअली उत्तर काय आहे ते पाहणार. आणि नंतर तिसऱ्यांदी काय आहे की आजूबाजूची काही माहिती आहे किंवा त्या रिलेटेड काही माहिती आहे आपण ते डिस्कस करणार. आणि चौथं जे आहे की त्या रिलेटेड काही आपल्या ट्रिक्स बनवता येतील का तेही सांगण्याचा मी तुम्हाला इथे प्रयत्न करेन. तर पाहूयात पहिला प्रश्न. रोख शिल्लक दृष्टिकोनाच्या मार्शलच्या समीकरणामध्ये M = KPY के हे अक्षर दर्शवते. तर पहिला ऑप्शन जो आहे पैशाचा पुरवठा, दुसरा ऑप्शन आहे पैशाचा भ्रमणवेग, तिसरा ऑप्शन आहे वास्तव उत्पन्नाचा असा भाग जो लोक स्वतःजवळ रोख स्वरूपात बाळगू इच्छितात आणि चौथा ऑप्शन आहे किंमत पातळी. तर मित्रांनो ह्याचं जे उत्तर आहे तर 3 नंबरचं आहे, वास्तव उत्पन्नाचा असा भाग जो लोक स्वतःजवळ रोख स्वरूपात बाळगू इच्छितात. तर
हे झाला हे झालं याचं उत्तर. तर आता ह्याच्यासोबतचं ॲनालिसिस आपण ह्याचं असं करणार आहोत की आपल्याला आज 2023ला मार्शलचं समीकरण विचारलं होतं M=KPy. तर ह्यासोबत मार्शलचं समीकरणासारखंच एक समीकरण आहे रॉबर्टसन त्याचं आहे की M=PKT. बरोबर. म्हणजे आता भविष्यात असं विचारू शकतं की रॉबर्टसनचं समीकरण विचारू शकतात आणि ती सिद्धांत काय तो पण विचारू शकतात. तर तात्पुरतं एवढं लक्षात ठेवा की मार्शलचं समीकरण आणि रॉबर्टसनच्या समीकरणामध्ये तुम्हाला एक सिमिलरिटी दिसेल. M=KPy आहे इथे आणि M=PKT आहे. म्हणजे लक्षात ठेवायचं इथे फक्त फरक जो पडलेला आहे तो इथं T आहे आणि इथं Y आहे. म्हणजे फक्त जो सिमिलरिटी जी आहे की त्यातली K आणि P ची आहे आणि इकडे K आणि P ची आहे. म्हणजे तिथे इथे मार्शलच्या समीकरणामध्ये Y आहे आणि रॉबर्टसनच्या समीकरणामध्ये T आहे. तर इथे आणखी एक लक्षात ठेवायचं की आता बाकीचे जे अक्षर आहेत ते बघूयात आपण नेमकं त्याचं स्पष्टीकरण काय आहे. तर के काय आहे, केचं जर आता आपण पाहिलं की कॅश पाहिलेलं बरोबर. आणि नंतर आपल्याला जे पाहिजे पी आहे प्राइस व्हॅल्यू आणि वाय जे आहे वाय हे इन्कम आहे. आणि ह्यासोबत आणखी एक लक्षात ठेवा की फिशरचं इक्वेशन आपल्याला 2020च्या एक्झाममध्ये विचारलं होतं M=PT. त्यातलं विचारलं होतं व्ही काय आहे. तर व्ही जे होतं ते व्हिलॉसिटी ऑफ मनी होतं. आणि आणखी एक एक्झाममध्ये आपल्याला विचारलं होतं की पिगू जे आहेत ते शास्त्रज्ञ त्यांचं जे सिद्धांत आहे त्या रिलेटेड जे फॉर्म्युला आहे तो विचारला होता. तो फॉर्म्युला असा होता की PM=KR. त्यामुळे आपण डिस्कस करत असताना अशा प्रकारे आपण जे क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. मग त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो आहे डिझास्टर मॅनेजमेंटचा. तो क्वेश्चन कसा दुसरा क्वेश्चन एक नमुना आहे तुम्हाला की मी 150 क्वेश्चन कसे डिस्कस करणार आहेत ते. तो एक आपण पाहिला इकॉनॉमिक्समधला आणि आता हे दुसरा पाहणार आहोत सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधला. तर ह्याच्यामध्ये विचारलं आहे की आपल्याला जोड्याजुळामध्ये विचारलं की राज्य आणि इकडे NDRFची बटालियन विचारलेली आहे. तर मित्रांनो इथे लक्षात ठेवा की ह्याचं जे उत्तर आहे पहिल्यांदा आपण स्टेट वाचू, नंतर ते बटालियन कोणकोणत्या विचारलं ते पाहू. तर पहिलं स्टेट आहे उत्तराखंड, दुसरं आहे पंजाब, तिसरं आहे पश्चिम बंगाल आणि चौथं आहे आंध्र प्रदेश. तर आणि इकडं आहेत बटालियन 2nd बटालियन, 7th बटालियन, 10वी बटालियन आणि 15वी बटालियन बरोबर. तर ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की ह्याचं जे उत्तर आहे उत्तर नंबर आहे 4. तर लक्षात ठेवा की ह्याचं काय आहे की उत्तराखंडचं काय आहे तर 15वी बटालियन, पंजाबची आहे 7वी बटालियन, पश्चिम बंगालची आहे 2nd बटालियन आणि आंध्र प्रदेशची आहे 10वी बटालियन बरोबर आहे. तर हा क्वेश्चन डिस्कस करत असताना ह्याच्या रिलेटेड आणखी काही माहिती आहे का तेही तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पहिली जी बटालियन आहे आपल्याला भविष्यात विचारू शकता पहिली बटालियन कोणाची आहे. तर लक्षात ठेवा पहिली बटालियन जी आहे ती आसामची आहे. 2nd बटालियन जी आहे आताच पाहिलं वेस्ट बेंगालची आहे आणि तिसरी बटालियन जी आहे ओडिसाची आहे बरोबर. आणि महाराष्ट्राची जी बटालियन आहे ती 5 नंबरची आहे. आता महाराष्ट्राची कशी लक्षात ठेवायची तर ऑल भारतामध्ये महाराष्ट्र कसा आहे 5 स्टार आहे म्हणून लक्षात ठेवायची महाराष्ट्राची 5वी बटालियन. आणि 16वी बटालियन जी आहे शेवटची नजफगड दिल्लीची आहे. म्हणजे टोटल किती बटालियन आहेत 16 बटालियन. आपल्याला पहिल्या 3 माहीत पाहिजेत. आता पहिली कशी लक्षात ठेवायची तुम्हाला त्याची मी ट्रिक सांगतो. ती इथं पश्चिम बंगाल आहे मराठीमध्ये जर लिहिलं तर पश्चिम बंगाल आहे बरोबर आहे. मग लक्षात ठेवा घ्यायचं की आचं आ होतंय पचं प घेऊया आपण इथं पश्चिम बंगालचं, ओचं ओडिसा. लक्षात ठेवा ह्याचं कसं लक्षात ठेवायची आप ओ आदमी हो जो बहुत बलशाली आहे. म्हणजे बटालियन कशी असती बलशाली असते ना म्हणजे आप ओ आदमी हो जो बहादूर है असं म्हणू शकतो. हे लक्ष आपचं काय आहे आजचं काय आहे आसाम, पचं काय पश्चिम बंगाल, ओचं काय ओडिशा. अशा पहिल्या बटालियन आपल्या 3 लक्षात राहू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आता जे विचारले आहेत त्या कशा लक्षात ठेवायच्या मी तुम्हाला सांगतो. आता उत्तराखंडची जी आहे ती 15वी बटालियन आहे ती आहे तशी लक्षात ठेवा. पंजाबची बटालियन नंबर 7 आहे ती कशा लक्षात ठेवायची तर आपलं जेव्हा युद्ध होतं त्यावेळेस पंजाबचं सैन्य नेहमी आघाडीवर असतं त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं की पंजाबची 7 म्हणून 7.
नंतरचं जे आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये काय आहे तर दोन शब्द आहेत, पश्चिम आणि बंगाल, म्हणून लक्षात ठेवा दोन शब्द म्हणून दुसरी बटालियन. आणि तिसरं जे आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमधून काय बाहेर निघालेले आहेत तेलंगणा. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं की 10 बहाणे करके ले गए दिल, म्हणजे त्यांचं तेलंगणा जे आहे 10 बहाणे करून नेलं, म्हणून लक्षात ठेवायचं की आंध्र प्रदेशचं काय 10 नंबरची बटालियन आपल्याला पाहता येईल. अशा प्रकारे आपण 2012 ते 2023चे प्रश्न डिस्कस करत असताना प्रत्येक क्वेश्चन या प्रकारे डिस्कस करणार आहोत आणि योग्य ठिकाणी करंटचा अप्रोच आणि करंट रिलेटेड काही गोष्टी असतील त्याचाही टच देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ह्याचा करंट रिलेटेड एक टच असा आहे की NDRFचे जे प्रमुख आहेत ते कोण आहेत सध्या, पियुष आनंद आहेत. कोण, पियुष आनंद. त्यामुळे एक लक्षात ठेवा मित्रांनो की अशा प्रकारे पूर्ण बॅच आपण रन करणार आहोत. आता इकॉनॉमिक सर्वेमधून अबाउट असमधून व्हेरियस गव्हर्नमेंटच्या वेबसाईटमधून क्वेश्चन कसे येतात त्याचे एक नमुना दाखवणार आहे. 2023मध्ये पेपर क्वेश्चन कसे आले होते, डायरेक्ट तुम्हाला मी क्वेश्चन आणि त्याची PDF बनवलेला आहे की इकॉनॉमिक सर्वेमधला डाटा आहे तो पण बाजूला अटॅच करून ठेवला आहे. आता जो 3 नंबरचा क्वेश्चन जो विचार होता आपल्याला 2023मध्ये की भारतीय व्यापारी मालाची निर्यात आणि भारतीय व्यापारी मालाची आयात 6.7% वाढली, 4.4% वाढली. आता जो हा डाटा आहे 2022-23चा आहे. एक मिनिट जो डाटा आहे 2022-23चा आहे आणि त्या 2022-23चा जो इकॉनॉमिक सर्वे होता त्यात आलेली ही इन्फॉर्मेशन आहे. जर ही इन्फॉर्मेशन बघितली असं वाटतं की एवढा डाटा कुठं करायचा, आम्हाला एवढा होत नाही, आम्ही इकॉनॉमिक सर्वे 400 पानाचा का करायचा, इंडियाचा 400 पानाचा, महाराष्ट्राचा 400 पानाचा, एवढा आमच्या जीवन होत नाही. मित्रांनो एवढं काही म्हणजे 400 पानं लाईन टू लाईन वाचण्याची काही गरज नाही. तुम्हाला सांगतो की हा क्वेश्चन जो आलेला होता ना हा डायरेक्टली चॅप्टरच्या झाल्यानंतर 4 लाईनी असतात ना त्यातनं आलेला होता. म्हणजे नेहमी जी येणारे क्वेश्चन जे असतात इकॉनॉमिक सर्वेमधून चॅप्टर चालू झाल्यानंतर 4 लाईनी हायलाईट केलेले मुद्दे आणि चार्ट आणि ग्राफ हिथूनच येतात. इन डिटेलमधले आतले मुद्दे विचारत नाही. त्यामुळं इकॉनॉमिक सर्वे करत असताना तुम्ही चॅप्टरच्या स्टार्टिंगच्या 4 लाईनी हायलाइटेड मुद्दे आणि चार्ट आणि ग्राफ ओव्हरलुक करणं गरजेचं आहे. कमी वेळामध्ये होतं. जर तुम्हाला नोट स्वरूपात कुठे अवेलेबल झालं तेही पहा, कुठं बॅच असेल ती पण करण्याचा प्रयत्न करा. पण माझं एक मत आहे की ओरिजिनल इकॉनॉमिक सर्वे स्वतः गो थ्रू झालाच पाहिजे. आता एक लक्षात ठेवा इथं की वाढ किती दिलेली, तर इथं बघा की आता अपडेटेड जी वाढ आहे ती किती दिलेली, इथं एक्सपोर्टची किती दिलेली 6% दिलेली बरोबर. आणि इम्पोर्टची जी दिलेली आहे तिथं किती दिलेली आहे 6.9%. म्हणजे अपडेट जो डाटा आहे तो काय आहे इथं किती आहे 6% आणि इथं जे आहे 6.9%. म्हणजे एक लक्षात ठेवा आपल्या मित्रांनो की आपल्याला एक लक्षात ठेवा की जी आकडेवारी जी फिरते ती नियर अबाउट 6%च्या आबाद फिरते. त्यामुळे हे वाक्य आपण असं समजू शकतो आयोगाच्या एखाद्या वेळेस जर आपल्याला माहीत नसेल किंवा थोडं कुठेतरी वाचण्यात आलं असतं की 6%च्या आसपास कुठेतरी ती आकडेवारी असते, तर एक लक्षात ठेवा की हे असं आपण धरून घेऊ शकतो की हे बरोबर असेल वाक्य. आणि दुसरं जे 4.4% आहे तर एक खूपच कमी आहे असं समजा. मग मला सांगा आपण 6%च्या अराउंड फिरते तर इथं खूपच आकडा कमी आहे. त्यामुळे हे आपण ऑप्शन चूक करून आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. महाराष्ट्र सरकारचं 2019च्या औद्योगिक धोरणाची उद्दिष्टे. आता महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्वे आहे त्यामधून डायरेक्ट आलेला क्वेश्चन आहे जी ओके. डायरेक्ट त्यातनं क्वेश्चन आला त्यातली जी ऑप्शन आहेत तीच आहेत. व्यावसायिक करता पोषक वातावरण निर्माण करून औद्योगिक गुंतवणूक आकर्षित करण्यात राज्याचे आघाडी स्थान अबाधित करणे, प्रामुख्याने सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देऊन रोजगार निर्मितीचा उच्च स्तर कायम राखणे आणि सर्वसमावेशक प्रादेशिकदृष्ट्या संतुलित आणि पर्यावरणदृष्ट्या शाश्वत औद्योगिक वाढीस प्रोत्साहन देणे ही आहेत. तर मित्रांनो तिथं 2 नंबरचा जो ऑप्शन होता त्यामध्ये काय केलं होतं की जे हे आहे सूक्ष्म लघु मध्यम उद्योग, तर तिथं सूक्ष्म लघु मध्यम उद्योग टाकलं होतं तर काय टाकलं होतं की मोठे उद्योग टाकलं होतं. त्यामुळे हा ऑप्शन चुकीचा होतो. त्यामुळे डायरेक्ट आलेला क्वेश्चन होता, खूप सोपा क्वेश्चन होता आणि डायरेक्ट हायलाईट पॉईंट केलेला होता इथे धोरणाचा उपक्रमामधला. आणि हे जे पॉलिसी जे असतात मग ते आपण पाहणं क्रमप्राप्त ठरतं. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण मित्रांनो.
की इथे विचारलं होतं की महाराष्ट्राच्या पर्सेंटेजमध्ये वन किती आहे, शेती किती आहे, विजाची स्थापित क्षमता किती आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचे ॲग्रिकल्चरचे जे आहे आपलं प्रमाण ते एक विचारलं होतं. तर लक्षात ठेवा की ते एक विचारलं होतं की महाराष्ट्रात स्थूल पिकाखाली क्षेत्राचे प्रमाण विचारलं होतं, भारतातील एकूण वनाखाली क्षेत्र विचारलं होतं, आणि भारतात निर्माण होणे वीज निर्मिती क्षमता विचारली होती. तर हे लक्षात ठेवा का हे हा जो डाटा आहे 2019-20चा आहे, हा 21चा आहे आणि हा 21चा आहे. तर आपल्याला अपडेट डाटा पाहून घ्यावा लागेल. तर इकडे बघा इथं वनांचं प्रमाण 8% दिलं होतं, बरोबर आहे 8% आहे. आणि जिकडं स्थूल पिकाखाली क्षेत्र जे आहे ते किती जवळपास अपडेटेड जे आहे, तर इथे पाहू शकता आपण की इथे दिले 11.1 आहे अपडेटेड, जुनं जे होतं ते 11.3 आहे. वीज स्थापित क्षमता जी होती ती आता 8.9 होती, ती आता किती आहे 10.4 आहे. नंतरचा जो क्वेश्चन आहे की एकूण तृणधान्याची प्रति हेक्टर उत्पादनता. तर मित्रांनो, तर ह्याच्यामध्ये आपल्या ह्याच पेपरमध्ये ज्वारीचं बदल विचारलं होतं, आणि फळबाग जे आहे त्याबद्दलही रँकिंग संदर्भात क्वेश्चन विचारला होता. त्यातला मी एक 3पैकी हा एक क्वेश्चन विचारला आहे. तर इथं बघा की तृणधान्याची काय विचारली यांनी, रँकिंग विचारली प्रति हेक्टर, आणि आकडेवारी कधीची, ही त्रैवार्षिक आकडेवारी आहे 2018 ते 2021ची. तर त्याची रँक विचारली होती. तर ते बघा डायरेक्ट क्वेश्चन आलेला आहे तो. ओके, निवडक राज्यातील निवडक पिकांची त्रैवार्षिक सरासरी उत्पन्न, आणि इकडे बघा हे बघा आंध्र प्रदेश जिल्ह्याला आहे, हरियाणा, महाराष्ट्र आणि पंजाब ची 4 आकडेवारी आहे. आणि इकडे बघा आपण पाहिले तो ऑप्शन काय आहे, हरियाणा, आंध्र प्रदेश, पंजाब आणि महाराष्ट्र. त्यामुळे हे रँकिंगमधला क्वेश्चन आहे. आणि बघा तुम्ही पाहिला असेल तर हा चार्टमधून विचारलेला आहे. तर दुसरा क्वेश्चन जो आहे, सन 2021-22मध्ये भारतातील कृषी क्षेत्रासाठी स्रोतने दिलेल्या कर्जानुसार खाली क्रमवारी जोडा, म्हणजे या क्षेत्राला कोणाला जास्त कर्ज दिलं आहे आणि कोणाला कमी दिले त्यानुसार ती वर्गवारी होती. हा ही क्वेश्चन जर पाहिला तर चार्टमधून आलेला दिसतो. इकडे बघा कर्जाचा प्रकार, अनुसूचित वाणिज्य बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि मध्यवर्ती सहकारी बँका, ही कर्जाची आकडेवारी इथे दिलेली आहे. आणि यानुसार आपण ही रँक लावू शकतो. बघा मित्रांनो, हा पण चार्टमधून आलेला क्वेश्चन आहे महाराष्ट्राच्या इकॉनॉमी सर्वेमधून. नंतरचं विचारलं आहे की महाराष्ट्राचं कारवान धोरण काय होतं, आणि त्यामध्ये बघा मित्रांनो हा पण चार्टमधून आलेला क्वेश्चन आहे. डायरेक्ट क्वेश्चन आहे बघा, चार्ट होता त्यातनं मी तुम्हाला हायलाईट करून सांगतो. कारवान पर्यटन धोरण कशासाठी होतं, दुर्गम ठिकाणी, कोणत्याही कायमस्वरूपी बांधकामावर मनाई असलेल्या राखीव ठिकाणी आणि समुद्रकिनारा, ऐतिहासिक किल्ले, पर्वतरांगा इत्यादी ठिकाणी रुपळ राहण्याची पुरेशी व्यवस्था नसलेल्या ठिकाणाची पर्यटन विकसित करणे आहे. तर हे बघा ह्याच्यामध्ये जे दिलेले कारवान धोरण तर दिलं, पण जे ऑप्शनमध्ये दिलं होतं ते साहसी पर्यटन जे आहे त्यामध्ये त्यातल्या ऑप्शन कारवान जे पर्यटन धोरणाच्या खालचा दुसरा ऑप्शन आहे, तर त्याच्यामध्ये कारवान पर्यटन धोरणाचे जे उद्देश आहे तो नव्हता टाकला, तर साहसी पर्यटन धोरणाचा टाकला होता. हे तुम्ही पाहू शकता की स्कूबा डायव्हिंग असेल, वॉटर रॅपलिंग असेल आणि ट्रेकिंग असेल. बाकी इथे आहे ट्रेकिंग, पॅराग्लाइडिंग, हे काही तर साहसी पर्यटन धोरणाचे उद्देश आहेत. नंतरचा क्वेश्चन बघणार आहोत की खालील विधान विचार घ्या. तो बघा हे का आता किती आहेत की आता आपल्याकडे किती 115 नोंदणीकृत सहकारी साखर कारखाने आहेत आणि 20,897 प्राथमिक कृषी पुरवठा सहकारी संस्था आहेत. हे कधीचा डाटा आहे 31 मार्च 2022. तर अपडेटेड डाटा जर आपण पाहिला तर सहकारी साखर कारखाने तेवढेच राहिलेले आहेत, बरोबर आहे. आणि जी आकडेवारी होती ती पहिली वेगळी होती, ती करंटची ही आताची आकडेवारी तिथे दिलेली आहे की सध्या पहिली आकडेवारी वेगळी होती. तर 2000 आता जी आपण एक मिनिट जी आकडेवारी आहे ती आहे 20,897 अपडेटेड आकडेवारी आपण पाहू शकतो. प्राथमिक कृषी पुरवठा सहकारी संस्थांची माहिती. हाही क्वेश्चन बघा की चार्टमधून आलेला आहे. नंतरचा क्वेश्चन जो आहे 2021मध्ये भारत सरकारने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना विचारली होती की भारत सरकारने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना कधी चालू केली आणि किती वर्षासाठी होती ते विचारलं. हा डायरेक्ट हायलाइटेड क्वेश्चन होता आणि खूप चर्चेत असणारा मुद्दा होता. त्यामुळे एक लक्षात ठेवा की चर्चेत असणारे जे मुद्दे असतात त्या योजना आपण पाहणे क्रमपात्र ठरते आणि ते पण इकॉनॉमी सर्वेमधून पाहणे गरजेचे आहे. हे बघा प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 5 वर्षाच्या कालावधीसाठी. का प्रश्न काय होता, कधी चालू केले आणि किती कालावधीसाठी. आणि नंतर आहे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग. तर लक्षात ठेवा की हाही क्वेश्चन डायरेक्ट आलेला होता की 10 जिल्हे 26 तालुके आणि 392 गावांमधून जात आहे. तर मित्रांनो जो हा क्वेश्चन आहे तो हा रद्द झालेला होता, कारण की 26 तालुके आहेत, 392 खेडे आहेत, पण 24 जिल्हे नाही, तर 10 जिल्ह्यांमधून हा समृद्धी महामार्ग कॉरिडॉर जातो. तर आयोगाकडनं काय झालेलं की हे 24 जिल्हे जे जोडलेले आहेत
त्याचा ऑप्शन तिथे टाकलेला आहे. त्यामुळं 24 जिल्हे जोडलेले नाहीत तर 10 जिल्हे जोडलेले आहेत. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. नंतरचा क्वेश्चन आहे की 147 अबाउट हाऊसमधून विचारला क्वेश्चन, म्हणजे अबाउट हाऊसमधून कसे क्वेश्चन विचारतात ते पाहिलं आहे की जोड्या जुळामध्ये विचारलं आहे की आत्ताच आपण हा क्वेश्चन डिस्कस केलेला आहे की इंडिया रेफ वेबसाईट अबाउट हाऊसमधून आलेला प्रश्न हा काय डायरेक्ट 16 बटालियन होत्या. ओके, पहिली बटालियन होती की दुसरी आणि तिसरी आणि ही महाराष्ट्राची. म्हणजे डायरेक्ट अबाउट हाऊसमधून क्वेश्चन आलेला होता. सिलेबसला दिलेल्या ज्या संस्था आहेत त्यामधून ॲटलिस्ट मी म्हणतो ना, जेवायला कुठं बाहेर गेला किंवा बाहेर रिकामा असतात त्यावेळेस आपण जस्ट सर्च जरी केलं तरी आपल्याला असं कळतं की अबाउट हाऊसमधून आपल्याला माहिती आलेली दिसते. आता मित्रांनो काय करतो की आतापर्यंत आपण काय पाहिलं की बॅचची वैशिष्ट्ये पाहिले आणि आलेले क्वेश्चन कसे होते डायरेक्ट इकॉनॉमिक्स मधून तेही पाहिलं आहे. तर आज आपण आता दुसरं एक महत्त्वाची गोष्ट पाहणार की आता ठीक आहे, आलं ते आलं, आता समोर काय, आता आलं ते आलं, त्याची काय डबल येईल ह्याची काय गॅरंटी नाही. पण त्याला धरून आणखी प्रिडिक्टेबल क्वेश्चन कसे तयार होतील इकॉनॉमिक सर्व्हेच्या सर्व्हेमधनं ते मी तुम्हाला एक थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि तुम्हाला मी जे सांगितलं आहे की चार्ट जे काय म्हणते त्याला आपलं की चॅप्टरचा झाल्यानंतर ते चार लाईन आहे हायलाइटेड मुद्दे हे ओव्हरलुक म्हणजे नक्की करा तुम्ही जी इकॉनॉमिक सर्व्हेमधनं. तर तुम्हाला एक सांगतो, आता इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ महाराष्ट्र 2023-24 हा जुना सर्वे आहे. तर आता नवीन सर्वे येणार आहे, त्यावेळेस आपण नवीन सर्वे आल्यानंतर त्यातले काही मुद्दे आपण बॅच चालू असताना ॲड करूयात. तर ह्याच्यामध्ये एक बघा की इंडियाज फर्स्ट अंडर सी रोड टनेल हिथं एक आहे. हिथं काय आहे, एक शाळेचं नाव आहे वाबळवाडी आणि इथं काय इंटरनॅशनल इयर ऑफ माइल 2023. म्हणजे बारकाईने आपलं लक्ष पाहिजे की आपण हे जे गव्हर्नमेंटचा जो मेन सोर्स आहे क्वेश्चन काढण्याचा तर आयोगाचा, तर तो एक काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे की नेमकं काय काय दिलेलं आहे. ते तुम्हाला सांगतो की इंडिया फर्स्ट अंडर सी रोड टनेल काय आहे किंवा वाबळेवाडीची शाळा काय आहे आणि इंटरनॅशनल इयर ऑफ माइल 2023 आहे. आणि आपण 2025 जे आहे ते आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरा करत आहोत. तर पुढे पाहूयात की हे कोण पब्लिश करतं, डायरेक्टरेट ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिक्स प्लॅनिंग डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि मुंबई. आता वाबळेवाडी, आता जे बघा मेन जो इकॉनॉमिक सर्व्हेचा जो मेन जे कवर होतं त्यावरचा जो फोटो शाळा होती ती शाळा नेमकी काय आहे तेही आपण पाहूयात. शिरूर तालुक्यातील वाबळेवाडीची ही भारतातील पहिली तर जगातील तिसऱ्या क्रमांकाची झिरो एनर्जी शाळा म्हणून गणली जाते. तर लक्षात ठेवा की काय आहे ती झिरो एनर्जी शाळा आहे. आणि जो आपण इंडिया फर्स्ट अंडर सी रोड टनेल जो पाहिला होता तो कुठं काय जो मुंबई कोस्टल रोड टनेल आहे. आणि काय आहे इट इज अ पार्ट ऑफ मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्ट विच वॉज फर्स्ट प्लॅन इन 1967. तर सगळ्यात महत्त्वाची तो रोड कुठून कुठे जोडतो तेही पाहूयात आपण. इटकणेस वरळी टू नरिमन पॉईंट इन साऊथ मुंबई. आणि काय दुसरं महत्त्वाचं पॉईंट असा आहे की द टनेल वॉज ऑफिशियली नेम्ड. हे महत्त्वाचं आहे की टनेलचं नाव काय ठेवलं आहे तर धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्ग. आणि प्रोजेक्ट कधी स्टार्ट झाला तर डिसेंबर 2018 आणि सगळ्यात महत्त्वाची त्यावेळेसची जी थीम होती 2023-24च्या इकॉनॉमिक सर्वेची द ओनली टार्गेट इज सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आता इकॉनॉमिक सर्वे महाराष्ट्रामधून काही गोष्टी मी काय काढलेलं आहे की काय काय प्रिडिक्शन येऊ शकतं. असं प्रिडिक्शन मी तुम्हाला 2012 ते 2023चे पेपर डिस्कस करत असताना जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं तुम्हाला काही गोष्टी सांगत राहील. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत की आपली जर बॅच आपण रेकॉर्ड करत असू तर बॅच आपण ज्या दिवशी व्हिडिओ टाकणार आहे त्या दिवशी त्या रिलेटेड काही करंट अफेअर आहेत का, काही गोष्टी आहेत का, इकॉनॉमिक सर्व्हेमधला काही डाटा आहे का, तो तुम्हाला PDF च्या स्वरूपात आपल्या जी टेलिग्राम ग्रुप बनवणार आहोत त्याला आपण त्यामध्ये डेली टाकत राहू. आणि तो डाटा तुम्ही आहे का ओव्हरलुक करायचा. मी जास्त डाटाचा मारा करणार नाही, जे जे महत्त्व आहे तेच घेणार. आता महाराष्ट्राचा उद्योजक पुरस्कार विचारला आहे, म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला विचारू जाऊ शकतो. आणि आता जो पुरस्कार कोणाला दिला आहे तेही विचारलं जाऊ शकतं. तर तो काय आहे की महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर राज्याच्या औद्योगिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या नामवंत उद्योजकांचा गौरव करण्यासाठी राज्य शासनाने 2023 पासून महाराष्ट्र उद्योगरत्न, उद्योग मित्र, उद्योगिनी आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार सुरू केले आहेत. किती 4 आहेत, उद्योगरत्न, उद्योग मित्र, उद्योगिनी आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार. आणि कशाच्या धर्तीवर आहे तर महाराष्ट्र भूषणच्या धर्तीवर आहे. नंतर जी बघा की मित्रांनो की वेगवेगळी धोरणं आहेत जी आपले की कोणकोणती धोरणं आहेत आपल्याला हे चार्ट आहे त्या चार्टमध्ये काय करतील की पुढं जोड्या लावामध्ये विचारतील आणि पुढं इयर देतील. तर ओझरचं पाहूयात.
निर्यात प्रोत्साहन धोरण हे जे आहे 2023 आहे. नवीन माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान साहेब सेवा धोरण 2023 आहे. एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 आहे. महाराष्ट्र बंदर विकास धोरण 2023 आहे. मित्रांनो, महाराष्ट्र बंदर विकास धोरण जे आहे ते काळजीपूर्वक पहा, कारण की सध्या बंदर विकासावर खूप आपण काम करत आहोत. ते महाराष्ट्रातलं जे वाढवण बंदर आहे ते खूप चर्चित आहे. ते बंदर कुठं आहे तेही आपल्याला पाहावे लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचे की हरित हायड्रोजन धोरण काय आहे, आणि महाराष्ट्र भारतातलं पहिलं जे राज्य आहे की त्यांनी हरित हायड्रोजन धोरण राबवलं. त्यामुळे हा एक मुद्दा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि नेमकं हरित हायड्रोजन धोरण काय आहे ते आपण पी अनालिसिस करत असताना डिस्कस करूयात. नंतर जे आहे की विद्युत वाहिनी धोरण 2021 आहे. नंतरची बाकीची धोरणं बघा, की बाकीची धोरणं तुम्ही पाहून घ्या. मी PDF टाकतो आपल्या ग्रुपला. नंतर काय विचारले की वन परिमंडळ निहाय वन क्षेत्राचे वर्गीकरण. आपल्याला काय दिलं जाईल की वन परिमंडळ येते. ही काय येते जिल्हे वन परिमंडळ म्हणजे, आणि त्यातली वनांचं टक्केवारी तेही आपल्या जोड्या लावामध्ये विचारले जाऊ शकतात. आणि नंतर आहे की राज्य दिलेत आणि निवडक राज्यांचं वनाच्छादन. इथं ही रँकिंग संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात की राज्य आणि भौगोलिक क्षेत्राशी एकूण वनाच्छादनाची टक्केवारी असं जोड्या जुळावामध्ये. तर आणि नंतरचा क्वेश्चन जे आहे की प्रिडिक्टेबल क्वेश्चन की राष्ट्रीय पशुधन अभियान आपलं विचारलं जाऊ शकतं. केंद्र शासनाने सन 2014-15 पासून सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता मेंढ्या, शेळी, कुक्कुट, डुक्कर, पशुधन विमा, पशुखाद्य व वैरण विकास, कौशल्य विकास, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि पशुसंवर्धन विस्तार कार्य या संबंधित विविध योजना एकत्रित करून राष्ट्रीय पशुधन अभियान सुरू केलेले आहे. हा आपल्याला क्वेश्चन प्रेडिक्टेबल आहे 2024च्या दृष्टीने. नंतर आपल्याला 2023लाच पाहिलं की विविध विमा योजना विचारल्या होत्या आणि त्याची इयर विचारली होती की कधी स्टार्ट झाली ते जोड्या लावामध्ये. तर हे आपल्याला एक महत्त्वाचं प्रेडिक्टेबल आणखी एक आहे की पशुधन विमा योजना महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळामार्फत राज्यात सन 2006-07 पासून पशुधन विमा योजना राबवण्यात येत आहे. कधीपासून? 2006-07 पासून. नंतर आहे आपल्याला 2023च्या क्वेश्चनमध्ये विचारला होता की गोपालरत्न पुरस्कार. मग त्या संदर्भात आपण पाहूयात की गोपालरत्न पुरस्कार आता कोणाला भेटला आहे. आणि त्या संदर्भात काय आहे की राष्ट्रीय गोकुळ अभियान काय आहे ते एक आपल्याला पाहावे लागेल. राज्यात सन 2014-15 पासून पशूंच्या प्रजाती सुधारण्यासाठी आणि दुग्ध उत्पादन उत्पादकता वाढवण्यासाठी आणि रोगमुक्त उच्च अनुवांशिक गुणवत्तेचे वितरित करण्यासाठी राष्ट्रीय गोकुळ मिशन राबवण्यात येत आहे. नंतरचा क्वेश्चन आहे पशुसंवर्धन आता आणि पशुगणना. ह्याच्यामध्ये काय आहे की पशुगणना 2019 नुसार एकूण 3.31 CR पशुधनासह राज्य देशात किती क्रमांकावर आहे? 7व्या क्रमांकावर आहे. एका कोणत्या तरी प्रिलिमला आलेला हा क्वेश्चन आहे. आपल्याला मेन्सला पण विचारला जाऊ शकता. आणि पशुगणना 2012च्या तुलनेत एकूण पशुधनात किती टक्के वाढ झालेली आहे? तर 1.8% वाढ झालेली आहे. हे डायरेक्ट आपल्याला पहिले ए स्टेटमेंट देतील की कितवा क्रमांक आहे आणि दुसरा बी ऑप्शन देतील की किती टक्के वाढ झालेली आहे. आणि आणखी एक प्रेडिक्टेबल चार्टमधून येऊ शकतो की मेंढ्या किती आहेत, म्हशी व रेडे किती आहेत, शेळी किती आहेत आणि गाई व ते बाकी काय गाई किती आहेत तेही विचारलं जाईल. आता मित्रांनो तुम्हाला शेवटी एक सांगतो की सगळ्यात चर्चित असलेली महाराष्ट्र गव्हर्नमेंटची योजना आणि नॅशनल लेवलला असलेला एक चर्चित महत्त्वाचा विषय शेवटी दोन जे राहिलेले जे मुद्दे आहेत आपण ते शेवटचा चालवलं आहेत आणि ते पाहणार आहोत. तर लक्षात ठेवा की आनंदाचा शिधाचे वितरण. तर लक्षात ठेवा की आपली जे सरकार आहे महायुती सरकार त्यांची जी योजना आहे ती आनंदाचा शिधा वितरण ही खूप मोठ्या प्रमाणावर चांगल्या प्रकारे राबवली गेली आहे. आणि ती कशी राबवली गेली आहे त्याचा आपल्याला थोडक्यात एक इकॉनॉमिक सर्वेमध्ये डाटा दिलेला आहे. नेमकं केव्हा आनंदाचा शिधा दिला, 6 वेळेस दिला, 6 जे हे आपले असतात उत्सव असतात त्यावेळेस तो आनंदाचा शिधा आपल्याला दिला जातो. तर ते कोणकोणते आहेत तर लक्षात ठेवा की गुढीपाडवा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे आणि गौरी गणपती. ह्या उत्सवानिमित्त काय केलं जातं की आणि जो आनंदाचा शिधा आहे तो राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत दिला जातो. तर त्याच्यामध्ये काय आहे की 1 किलो रवा दिला जातो, 1 किलो चणा डाळ दिली जाते, 1 किलो साखर आणि 1 लिटर खाद्यतेल दिलं जातं. आणि किती हे घटक? 4 घटक आहेत. आणि नंतर जे आहे की दिवाळीला काय दिलं नंतर आहे की हे पहिला शिक्षण पाहिला 3 जणांचा आणि दुसरं शिक्षण आहे की दिवाळी श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा आणि नंतर आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल, प्रत्येकी 500 ग्रॅम चणा डाळ,
पोहे, मैदा असे 6 जिन्सी पदार्थाचा समावेश यामध्ये दिला जातो आणि जे प्रति किती रुपयांनी दिला जातं, 100 रुपये प्रति संचनं दिलं जातं. आपल्याला डायरेक्ट विचारतील की कोणकोणत्या दिवशी आपल्याला दिला जातो किंवा राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत दिला जातो का नाही किंवा वेगळी योजना आहे त्यासाठी असं विचारलं जाऊ शकतो. किती किलो दिला जातो हे पण विचारते, की आपल्याला विचारलं होतं की गहू किती रुपये किलो दिला जातो, तांदूळ किती रुपये किलो दिला जातो किंवा भरडधान्य किती दिला जातो हे आपल्याला विचारलं होतं. तर हेही नक्की आपल्याला विचारण्याचा चान्स आहे किंवा का तर ही खूप चर्चेत असलेला आनंदाचा सीता ही योजना आहे. म्हणून इथं पहा की गुढीपाडवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, गौरी गणपती, दिवाळी, श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला जी कनेक्टिव्हिटी आहे इंटरनॅशनल लेवलला, आज आपला भारत देश इंटरनॅशनल लेवलला खूप चांगल्या प्रकारे प्रगती करत आहे आणि इतर देशांसोबत आपण भारत हा एक चांगल्या प्रकारे एक दिशादर्शक म्हणून उदयास येत आहे. तर त्या दृष्टीने आपल्याला पोर्ट जे आहे ते खूप महत्त्वाचे आहेत आणि पोर्टचं डेव्हलपमेंट तितकंच महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं जर आपण नेहमी चर्चेत पाहिलेला जो मुद्दा आहे की वाढवण मेगा पोर्ट. तर आपल्याला एक लक्षात ठेवायचं की आपल्याला विचारतील की वाढवण मेगा पोर्ट काय आहे आणि तो कुठे आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, असं विचारतील आपल्याकडे मुंबईला आहे का, नवी मुंबईला आहे का, ठाण्याला आहे का किंवा पालघरला आहे, असा प्रश्न विचारू शकतो 4 ऑप्शन देऊन तर ऑनलाईनरमध्ये. तर लक्षात ठेवा की वाढवण जो पोर्ट आहे ते आपलं कुठं आहे तर पालघरला आहे, बरोबर. आणि दुसरं जे आहे तुतीकोरीन इंटरनॅशनल कंटेनर पोर्ट, बरोबर, त्याला टर्मिनल, ते कुठं आहे तर तमिळनाडूला आहे, तमिळनाडू. आणि नंतर जे आहे आउटर हार्बर इन तर तुतीकोरीन ते एक पाहावं लागेल. आणि पोर्ट लेव्हल इंडस्ट्रियलायझेशन काय आहे ते बघावं लागेल. पोर्ट लेव्हल इंडस्ट्रियलायझेशन, युटिलायझेशन ऑफ सॉल्टलँड्स, इंटरनॅशनल लिंकेज आपण जे पाहिले ती वाढवण आणि तुतीकोरीन हे भारतामधली पाहिले. आणि बाहेरची जी आहे बंदर जे आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहे ती आहे तर चहाबार पोर्ट, जे की आहे कुठलं इराणचं आहे. आणि नंतर जे आहे सुते पोर्ट म्यानमारचं आहे. तर अशा प्रकारे आपण बॅचची वैशिष्ट्ये, बॅचमध्ये करंट इकॉनॉमी सर्वे कसा टच दिला जाईल हे पाहिलं. क्वेश्चन कसे एक्सप्लेन केले जातात तेही पाहिलं. ट्रिक्सचा योग्य ठिकाणी कसा वापर केला जातो तेही पाहिलं. तर शेवटीच एक सांगतो की आपली बॅच कुठे अवेलेबल असेल, म्हणजे ॲपला असेल का काय असेल. तर लक्षात ठेवा मित्रांनो, आपली जी बॅच आहे ती मी एक टेलिग्राम ग्रुप बनवणार आहे आणि तिथं सर्व व्हिडिओ आपले अपलोड केले जातील. आणि माझा जो नंबर आहे 93 59 96 82 56 त्यावरती कॉल करून किंवा मेसेज करून या बॅचबद्दलची माहिती तुम्ही माझ्याकडून घेऊ शकता. आणि आपलं टेलिग्रामची लिंक जी आहे त्यावर तिथं पण तुम्ही मला मेसेज करू शकता. अशा प्रकारे 2012 ते 2023 PY अनालिसिस करून मी तुम्हाला 85+ नेण्याचा प्रयत्न करेल. आणि माझी शाश्वती आहे की तुमचा स्कोअर नक्कीच 15 आणि 20 किंवा 25पर्यंत मॅक्स 30पर्यंतही वाढेल याची मी तुम्हाला खात्री देतो. थँक्यू, धन्यवाद.